नमस्कार। आज आपण अगदी सहजपणे घरच्या घरी बनवूया खमंग, मऊसूर, दाणेदार आणि चविष्ट रवा बेसन लाडू, ज्यासाठी लागणार आहे अगदी थोडे जिन्नस आणि थोडंसं प्रेम। तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त दाणेदार लाडू बनलेला आहे। तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सर्वात प्रथम जाड भांडं घ्यायचं, पातळ भांडं घ्यायचं नाही। सर्वात आधी इथे मी तूप टाकून घेत आहे 3 चम्मच। थोडंसं गरम झाल्यानंतर आपण सुजी टाकून घेऊया। तर इथे जाड भांडंच वापरायचं, पातळ भांडं वापरायचं नाही। पातळ भांडं वापरलं तर सोजी किंवा बेसन करपून जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही शक्यतो जाड भांडंच घ्या। तर इथे मी 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, याला सुजी पण म्हणतात। तर ही माझ्याकडे ठोकळ सुजी होती, तर मी याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। आणि आता तूप गरम झालेलं होतं, तर मी इथे टाकून घेतलेली आहे सुजी। तर आता ह्या रव्याला आपण कमी गॅसवरच भाजून घ्यायचं, मोठी गॅस करायची नाही। मोठी गॅस केली तर रवा करपून जातो, त्यामुळे कमी गॅसवरच शक्यतो भाजून घ्यायचा। तर मी इथे सर्वात आधी 3 चम्मच मी साजूक तूप टाकलेलं होतं। मी आता आणखी इथे 3 चम्मच मी साजूक तूप टाकून घेणार आहे। हे रवा बेसनाचे लाडू तूप टाकल्याने चव छान येते ह्या लाडवाला, त्यामुळे तुपाचाच वापर करायचा, तेलाचा अजिबात वापर करायचा नाही। तर इथे मी आता 3 चम्मच साजूक तूप टाकून घेतलेला आहे। आता याला पण ह्या रव्यामध्ये छान मिक्स करून एकदा 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं। ह्या रव्याला तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं, गाठी वगैरे पडतात तर इथे बघा मला हे भाजायला 8 मिनिट लागलेले आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे रव्याला, मस्त तांबूस कलर आलेला आहे, ब्राउनिश कलर आलेला आहे, मस्त छान। हा कलर येतपर्यंत रव्याला भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती मस्त दाणेदार दिसून राहिलेला आहे रवा, अशा पद्धतीने भाजून घ्यायचं। आता हा आपला रवा भाजून झालेला आहे, याला आपण आता एका परातीमध्ये काढून घ्यायचं आणि याला थंड व्हायला ठेवून द्यायचं। तर आता ह्या रव्याला आपण परातीमध्ये मोकळं करून घेऊया, असं पसरवून घेऊया चम्मचनी, याने रवा तोपर्यंत थंड होऊन जाईल। आणि आता मी याच भांड्यामध्ये वाट्यामध्ये आता बेसन भाजून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे 3 चम्मच मी साजूक तूप टाकून घेत आहे याच्यामध्ये। आणि मग आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण मग मधामध्ये थोडं थोडं तूप टाकून घेऊया बेसनमध्ये। तर मी आता त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हे बेसन घरचंच आहे, तुमच्याकडे जर घरी नसेल बेसन तर तुम्ही रेडीमेड पॅकेटचं पण वापरू शकता। तर आता आपण ह्या बेसनला भाजून घेऊया कमी गॅसवर। तर हे गॅसची फ्लेम जास्त मोठी करायची नाही, त्याच्यामुळे बेसन करपून जातं आणि लाडवाला चव पण येत नाही, त्यामुळे शक्यतो कमी गॅसवरच भाजून घ्यायचं बेसनला। तर इथे मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे, मला आता आणखी इथे तूप लागणार आहे। तर मी इथे 3 चम्मच आणखी तूप टाकून घेत आहे। तुम्ही बेसनाचं आणि रव्याचं प्रमाण कमी किंवा जास्त घेत असाल तर तुम्ही त्यानुसार तुपाचा वापर करू शकता। तर मी इथे आता ह्या तुपाला बेसनमध्ये छान मिक्स करून घेत आहे आणि चांगलं भाजून घेणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही गोल्डन कलर आलेला आहे आता बेसनाला। मला आणखी इथे तूप लागणार आहे, तर मी इथे 3 चम्मच मी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। आणि आणखी मी इथे कमी गॅसवर बेसनला व्यवस्थित भाजून घेत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता बेसनचा कलर किती मस्त दिसून राहिलेला आहे। आणि आणखी मी इथे 2 चम्मच मी साजूक तूप टाकून घेत आहे। जोपर्यंत बेसन घी सोडत नाही, तूप सोडत नाही, तोपर्यंत बेसनामध्ये तूप टाकत राहायचं आणि भाजत राहायचं। तर तुम्ही इथे बघू शकता बेसननी तूप सोडलेलं आहे, बेसन पातळ झालेलं आहे। तर याला आता अर्धा मिनिट चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं छान कमी गॅसवर। मोठी गॅस करायची नाही, करपून जाते, त्यामुळे कमी गॅसवरच भाजून घ्यायचं। तर तुम्ही इथे बघू शकता बेसनचा कलर आणि टेक्स्चर किती मस्त आलेला आहे। असं चम्मचनी मिक्स करत राहायचं, खरवडत राहायचं। आता तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे, असा तांबूस कलर आलेला आहे बेसनला। तर हा कलर असा कलर येतपर्यंत भाजून घ्यायचं
आणि किती मस्त दाणेदार झालेला आहे बेसन। तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं, खूप जास्त जाडायचं नाही किंवा करपू द्यायचं नाही। तर हा कलर एकदम परफेक्ट कलर आहे लाडवासाठी। तर आता आपलं बेसन भाजून झालेलं आहे। तर इथे मी थोडंसं दूध टाकून घेत आहे। तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही पाण्याचा वापर पण करू शकता। दूध किंवा पाणी टाकल्याने बेसनाला दाणेदार टेक्स्चर येतो। तुम्ही बघू शकता किती मस्त फुललेला आहे बेसन। अशा पद्धतीने तुम्ही पाणी किंवा दुधाचा वापर करून थोडंसं असं दाणेदार बेसन बनवू शकता। तर बघा आता आपलं हे मिक्स चांगलं हे दूध टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं। चम्मचनी खरवडत राहायचं, ते बबल्स पूर्ण गेले पाहिजे या टेक्स्चरमध्ये तुम्ही मिक्स करून घ्यायचं। तर आता हे बेसन पण आपलं भाजून झालेलं आहे छान। हा कलर येतपर्यंत भाजून घ्यायचं। आता हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार झालेला आहे बेसन। आता याला आपण ह्याच परातीमध्ये काढून घेऊया बेसनला। तर आता हे बेसन पण काढून झालेलं आहे परातीमध्ये। तर बेसन आणि रवा गरम असल्यामुळे सुरुवातीला चम्मचनीच मी मिक्स करून घेत आहे। हाताने केलं तर गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो। तर तुम्ही सुद्धा सुरुवातीला चम्मचनीच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग थोडा वेळ चम्मचने मिक्स करून झाल्यानंतर थोडा वेळ थंड व्हायला ठेवायचं आणि मग थोडं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं। तर मला हे रवा आणि बेसन भाजून घ्यायला एवढं तूप लागलेलं आहे। इथे फक्त आता 3 ते 4 चम्मच तूप उरलेलं आहे। तर मला हा पूर्ण अख्खा छोटासा डब्यातलं तूप पूर्ण लागलेलं आहे भाजायला। रवा आणि बेसनचं आता थंड झालेलं होतं तर मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। तर मला ह्या आता साखरेसाठी मी ह्या वाटीच्या 1 वाटी मी पूर्ण भरून साखर घेतलेली होती। हिला मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे। हिची पिठी साखर करून घेतलेली आहे मी। तर मी त्या 1 वाटीच्या मापाने मी पिठी साखर केलेली आहे। तर हे मोठं वाटा आहे, ह्या वाट्यावर भरलेला आहे। तर हे वाटं आहे पिठी साखर पूर्ण 1 वाटा मी इथे टाकून घेणार आहे। तर इथे टाकून घेतलेलं आहे। आता ह्या पिठी साखरला ह्या रवा आणि बेसनमध्ये एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित हाताने, म्हणजे पूर्ण जी साखर आहे ती पूर्ण बेसन आणि रव्यामध्ये मिक्स झालेली पाहिजे। तर बघू शकता तुम्ही मी इथे साखर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। तर आता इथे मी 2 चम्मच साजूक तूप टाकून घेणार आहे। आता लाडू वळायला घ्यायचं आहे। तर पूर्ण मिक्स करून झालेला आहे। आता इथे 2 चम्मच मी इथे साजूक तूप टाकून घेणार आहे। याने थोडंसं आणखी लाडू मऊ राहतात आणि चवीला पण खूप मस्त लागतात। त्यामुळे मी थोडंसं इथे तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता याला एकदा हाताने मस्त एकजीव करून घ्यायचं। तर आता इथे एकजीव करून झालेला आहे। तर आता आपण इथे लाडू वळायला घेऊया। तर हे बघा किती मस्त लाडू बनवून राहिलेला आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने लाडू बनवू शकता। जास्त जिन्नस लागत नाही लाडू बनवायला आणि हे लाडू बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही। मला हे लाडू बनवायला कमीत कमी अर्धा तास लागलेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त लाडू बनलेला आहे, दाणेदार आणि मस्त वळला पण खूप छान आहे। तर मी आता दुसरा पण लाडू बनवून दाखवत आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने थोडंसं मुठीमध्ये पीठ घ्यायचं आहे आणि लाडू वळत न्यायचं एका हाताने आणि थोडंसं असं हलकंसं गोल गोल फिरवून घ्यायचं। त्याने लाडूला शेप चांगला येतो। तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त झालेला आहे दुसरा पण लाडू। तर अशा पद्धतीने हे लाडू माझे पूर्ण वळून झालेले आहे। तर याच्यामधले अर्धे लाडू तर मी लाडू जेव्हा वळत होती तेव्हाच माझ्या घरच्यांनी खाल्ले। सगळ्यांना, माझ्या मुलाला पण आवडले आणि माझ्या मिस्टरांना पण खूप आवडले। तर अर्धे लाडू याच्यामध्येच फस्त झालेले आहे, एवढेच लाडू उरलेले आहे। तर मी इथे 1 लाडू तोडून दाखवत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त दाणेदार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।